नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासाची मैत्री विथ सायली 96 या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण गणितं कशी सोडवायची आपण बघतोय, बरोबर. तर त्याच्यासाठी काल आपण विस्तार सूत्र ते कशी तयार झाली आणि त्याच्यावर आधारित असणारी 3 गणिताचा आपण अभ्यास केला होता. तर आज आपण काय करणार आहे, त्याच्यावर आधारित असणारा एक स्वाध्याय आहे, त्याच्यातले प्रश्न आपण सोडवणार आहोत. बघा, गणित सोडवण्याच्या आधी आपण एकदा सूत्रांचं रिव्हिजन करून घेऊयात. हे आपलं पहिलं सूत्र होतं. पहिलं पद आपण ए मानलं, दुसरं पद बी मानलं. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. ए वजा बी वर्गाचं काय असेल, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी याचं काय असेल, ए वर्ग वजा बी वर्ग. त्याच्यानंतर एक्स अधिक ए आणि दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी याचं काय असेल, एक्स वर्ग अधिक ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी. त्याच्यानंतर ए अधिक बी कंसाचा घन याचं सूत्र काय असेल, ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बीचा घन. ए वजा बी कंसाचा घन याचं सूत्र काय असेल, ए घन वजा 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग वजा बीचा घन. ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्गाचं सूत्र काय असेल, एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. या सूत्रामध्ये काय बदल केला आहे बघा. ए अधिक बी वजा सी कंसाचा वर्ग असेल तर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab वजा 2bc वजा 2ac. म्हणजे काय केलं, ज्यावेळेस तिसरं पद वजा असेल त्यावेळेस शेवटच्या 2 वजामध्ये येतील. ए वजा बी अधिक सी असं जर असेल तर म्हणजे पहिले 2 पदामध्ये वजाबाकी असेल तर काय येईल, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग वजा 2ab वजा 2bc अधिक 2ac. म्हणजे शेवटचं पद जर अधिक असेल तर इथलं पण शेवटचं पद अधिकमध्ये येईल. ए वजा बी वजा सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग वजा 2ab अधिक 2bc वजा 2ac. जर तिन्ही पदं वजा असतील तर पहिलं पद आणि लास्टचं पद शेवटचं पद वजामध्ये येईल. वजा ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग वजा 2ab अधिक 2bc वजा 2ac. तर आपण प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, 3a अधिक 4b वजा 5c कंसाचा वर्ग बरोबर किती. बघा, कुठलं सूत्र वापरावं लागेल. आताच आपण सूत्रांचा अभ्यास केला होता. काय येईल बघा, पहिलं आणि दुसरं पद, पहिल्या पदाला म्हणा ए, दुसरं पद बी, तिसरं पद सी. पहिल्या 2 पदांची काय आहे बेरीज आणि शेवटचं पद वजा. म्हणजे आपल्याला सूत्र कुठलं वापरावं लागेल, ए अधिक बी वजा सी कंसाचा वर्ग बरोबर काय असेल, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab वजा 2bc वजा 2ac. शेवटचं पद जर वजा असेल तर इथले पण शेवटचे 2 पदं वजामध्ये येतील. मग एला काय म्हणलं आपण 3a, बीला काय म्हणलं आपण 4b आणि सीला काय असेल 5c. सूत्रामध्ये ठेवा किमती बरोबर. एच्या ठिकाणी काय असेल 3aचा वर्ग अधिक 4bचा वर्ग अधिक 5cचा वर्ग अधिक 2 कंसामध्ये 3a 4b वजा 2 4b 5c वजा 2 3a 5c. 3चा वर्ग 9, एचा वर्ग ए वर्ग 9 एचा वर्ग अधिक 4चा वर्ग 16 बीचा वर्ग अधिक 5चा वर्ग 25 सीचा वर्ग अधिक 4 त्रिकोण 12 12 दोन्ही 24 ए बी वजा 5 चौक 20 20 दोन्ही 40 बी
सी वजा 3 15 15 2 30 30 ए सी. म्हणजेच काय असेल बघायला पूर्ण लिहून घ्या. 9 ए वर्ग अधिक 16 बी वर्ग अधिक 25 सी वर्ग अधिक 24 ए बी वजा 40 बी सी वजा 30 ए सी. बघा कुठल्या पर्यायामध्ये दिसते आपल्याला. 9 ए वर्ग अधिक 16 बी वर्ग अधिक 25 सी वर्ग अधिक 24 ए बी वजा 40 बी सी वजा 30 ए सी. म्हणजे आपलं उत्तर 2 हे करेक्ट असेल. प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा काय दिलाय. कंसामध्ये x अधिक 5 दुसऱ्या कंसामध्ये x वजा 7 बरोबर x वर्ग अधिक px वजा 35. तर p ची किंमत किती. बघा याचं काय येईल बघा बरं. सोडवा. एकदम सोपं आहे. आपण याचे सूत्र बघितलं होतं. याच्यासाठी सूत्र काय असेल. x अधिक a. याचं सूत्र काय असेल बघा. इथं a आहे इथं b आहे. सूत्र काय बघितलं आपण. बघा याच्यासाठी सूत्र मी तुम्हाला सांगते. आपण बघितलं होतं बघा. x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b. काय येईल याचं उत्तर. काय येईल याचं उत्तर बघा. x वर्ग अधिक सूत्र आपण पाठ केलं होतं. x वर्ग अधिक पहिल्या कंसामध्ये x a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक a b. आता याच्यामध्ये बघा इथे x वजा 7 आहे म्हणजे b ची किंमत काय असेल वजा 7. म्हणून a बरोबर 5 किंवा a बरोबर 5 आणि b बरोबर वजा 7. a बरोबर 5 आणि b बरोबर वजा 7. 1 मध्ये ठेवून काय येईल ठेवा. याची किंमत किती आहे 5. 5 चा वर्ग अधिक 5 अधिक वजा 7. याची किंमत x ची किंमत किती आहे. x ची किंमत किती आहे. x ची किंमत नाही ठेवायची आपल्याला. सॉरी इथं काय असेल x चा वर्ग. हे xच आहे कारण का याची किंमत 5 आहे म्हणून x वर्ग अधिक 5 वजा 7 x अधिक याची किंमत किती आहे 5. b ची किंमत किती आहे वजा 7. किती येईल x वर्ग अधिक प्लस मायनस ज्यावेळेस असतं त्यावेळेस सॉरी अधिक आणि वजा ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपण उत्तर काय असतं आपलं वजा. 5 मधून 7 जात नाही म्हणून 7 मधून 5 गेले. किती राहिले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2x. 5 7 35 वजाला वजा तसंच म्हणजे उत्तर काय असेल आपलं x वर्ग वजा 2x वजा 35. पण आपल्याला काय दिलं होतं बघा x वर्ग अधिक px वजा 35. तर आपल्याला p ची किंमत काढायची होती. मग आपल्याला मिळालं काय x वर्ग अधिक px वजा 35. हे दोन समीकरणाची तुलना करा. मग x वर्गाला x वर्ग px आपल्याला मिळालं काय px बरोबर वजा 2x. म्हणजेच p बरोबर काय येईल वजा 2. कुठल्या ह्याच्यामध्ये आहे बघा p बरोबर वजा 2 1 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1. 3 नंबरचा बघा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 काय दिलाय. x अधिक 1/x बरोबर वजा 7. x अधिक 1/x बरोबर वजा 7. तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती. एकदम सोपं आहे बघा. आपण एक सूत्र बघितलं होतं याच्यासाठी.
काय होतं सूत्र? एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर एक्स अधिक 1/x कंसाचा वर्ग. आणि मी सांगितलं होतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, ज्यावेळेस इथं अधिक असेल त्यावेळेस इथं आपण -2 करणार आहे. ठेवा किमती. आपल्याला याची किंमत काढायची, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग. हे तर आपल्याकडे आहे, इथं किंमत ठेवावी लागेल आपल्याला. एक्स अधिक 1/x ची किंमत दिलेली आहे -7. -7चा वर्ग -2. मग कुठल्याही वजा संख्येचा ज्यावेळेस आपण वर्ग करतो, वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार असतो. वजा संख्येचा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस आपला गुणाकार अधिकमध्येच असतो. 7चा वर्ग 49 आणि वजा वजा अधिक 49 वजा 2 किती असेल? 47. 47 कुठल्या पर्यायामध्ये दिसतंय? पर्याय क्रमांक 3. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 बघा काय दिले आपल्याला. पहिल्या कंसामध्ये x - 10, दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 12 चा विस्तार काढा. विस्तार किती? कसं काढणार? एकदम साधे बघा. कसं काढणार बघा. x - 10 आणि x अधिक 10. आपण कसं सांगितलं? आपलं सूत्र आहे. काय आपलं सूत्र आहे? आत्ताच आपण बघितलं. x अधिक a x अधिक b असं जर असेल तर त्याचं सूत्र काय असतं? x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंसाच्या बाहेर x अधिक a गुणिले b. किमती ठेवा. ही काय असेल? a. हे काय असेल? b. ठेवा. x वर्ग अधिक a ची किंमत किती आहे? सूत्रामध्ये अधिक आहे, इथं वजा आहे म्हणजे काय लिहावं लागेल? -10 अधिक b ची किंमत 12 x अधिक a ची किंमत -10 b ची किंमत 12 x चा वर्ग. बघा 12 वजा 10 किती असेल? 2 असेल. आणि 12 आणि 10 120. पण ते वजा चिन्ह आहे म्हणून हे -120. बघा बरं पर्याय कुठला असेल? x वर्ग अधिक 2x वजा 120. हे आपला पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 काय दिले? प्रश्न क्रमांक 5 बघा. आत्ताच्या सारखाच प्रश्न आहे बघा. x - 1/x बरोबर किती आहे? 5. तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती? आत्ताचं सूत्र फक्त वजा आहे बघा. याच्या आधीचे गणित सोडवलं आपण प्रश्न क्रमांक 3 मध्ये. तसंच काय असेल? x वर्ग आपल्याला कुठलं घ्यावं लागेल सूत्र बघा. x वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर काय असेल? x वजा 1/x कंसाचा वर्ग आणि इथं वजा असेल तर इथं काय असेल? अधिक असेल. बघा सोडवा बरं. काय येईल?